ए शालू, काय मागितलंस देवाकडे? म्या म्हणले देवाला की पाहुण्यांच्या मनात काही येडा भित्रा विचार आला असेल तर माफ करून टाक. अगं काय येडी आहेस काय? का? उलट त्या परमेश्वराला सांग काय की देवा, या पाहुण्यांच्या मनात जे काही असेल ते लगेच खरं होऊ दे. म्हणजे? कारण या पाहुण्यांच्या मनात तुझ्याशी लग्न करायचंय. शालू, काय प्रकार आहे पाहुणा? कोण तुम्ही? मी काय गपरावा? हा, तिकडे शहरात चालत असतील असल्या भानगडी, इथं गावात नाही चालणार. मामा हे तू बघा, म्या मामा हाय तिचा, तिची समधी जबाबदारी माझ्यावर हाय. तिला नादा लावायचा पुण्यांदा प्रयत्न केला तर तंगड बी राहणार नाही गावात. पण मामा तू चुप आहे की गपरा? मला शांतपणे शिकवती. शालू, आता मी तुला भेटायला आलेलो नाहीये, तुझ्या मामाना भेटायला आलोय. कोण आहे ग शालू? तू कशात आला इथं? येगडाव तुला ताकीद दिली तरी लाज नाही वाटत तुला? शालूला मागणी घालायला आलोय आणि मी लग्न केलं तर तिच्याशीच करीन अशी शपथ घेतली. कोणाला विचारून शपथ घेतली रे तू? हा, कोणाला विचारून? अरे कंच्या बी फांदीवरच्या कावळ्याला द्या, माझी शालू काही रस्त्यावर पडलेले नाही. मामासाहेब, मी आप्पासाहेब देशमुखांचा पुतण्या आणि तू आप्पासाहेब देशमुखांचा पुतण्या? हो. अरे मग या आधी नाही का सांगायचं? अरे आप्पासाहेब देशमुख म्हणजे अरे तू शालूशी लग्न करणार म्हणल्यावर आम्ही काय बोलणार? अरे आमचा आशीर्वाद आहे तुला. शालू, हे जे घडते ते खरंच घडते का? मला एक छानसं स्वप्न पडतंय ग. चिमटा काय करते? जे घडतया ते खरंच घडतया हे दावण्यासाठी. नाही, मला असं म्हणायचं होतं, अगं मी या गावात येतो काय, तुझ्या प्रेमात पडतो काय? प्रेम करावं काळजाच्या नात्यावर, खडकाच्या पात्यावर आणि त्यागावर भी. कमाल आहे. एक 4थी पास मुलगी इतकं छान बोलू शकते. 4थी पास नाही, मग 4थी फेल. अगं कुणी तुझ्या प्रेमात पडेल इतकी तू सुंदर आहेस, मग मी तुझ्या प्रेमात पडलो त्यात आश्चर्य काय? एक विचारलं तर रागवणार नाही ना? विचारण्यात खूप वेळ जाईल, मग मी रागवेन, चालेल? द्या. पण मॅडम यात माझे काय? शट अप. आधीच त्या हेरलेकरांनी माझं डोकं आउट करून टाकलंय. अहो, मुलाकडची बाजू असून मला पदोपदी मान खाली घालावं लागते. हा कार्टा कुठं बेपत्ता झालाय राम जाणे. आयडिया, आपण पोलिसात रिपोर्ट करूया का? मूर्ख, पोलिसात जाऊन काय सांगू? माझा मुलगा घरातून पळून गेला म्हणून? Oh God. अरे राम, माझं ब्लड प्रेशर कुठपर्यंत जाऊन पोहोचलंय देव जाणे. कुठल्या एक क्षणी मी चक्कर येऊन पडेन की काय असं झालंय मला. धारातीर्थ पडले वाटतं. आयडिया, आपण डॉक्टरला बोलूया का? बोलवा बोलवा, मी जगते का मरते अशी अवस्था झाली आहे माझी. हॅमलेट, जगावं की मरावं, मरावं की जगावं? मला वाटतं भौतिक मारावंच. काय? अरे एवढं काय वाचताय सा? जाहिराती बघतोय. अगोदर चहा घ्या. आणि जाहिराती कशाला बघताय सा? नोकरीच्या जाहिराती नको बघायला. नोकरी? आणि या गावात
हे बघ आता आपल्या याच गावात नोकरी मला शोधायला पाहिजे. घरी जाण्यात काय पॉईंट नाही, कारण आई सरळ घराबाहेर काढेल मला. काहीतरीच आहे तुमचं आपलं. अगं काहीतरीच काय, अगं मी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न नाही का केलं. हम्म. आई शई उगाच येड वाकडं बोलू नकासा. हा. तुमची आई आहे ती. किती बी झालं तरी तुम्हाला समजून घेईल ती. विवेक, हं? अरे विवेक, काय अप्पा? ही तार तुझी कसली आली बघ बरं. तार? हा, स्टार्ट इमिजिएटली. मदर सिरियस. म्हणजे काय लिहिलंय? बाबांची तार आहे, मला लगेच बोलवलंय. आई सिरियस आहे. हं? आई जास्त आजारी असं लिहिलंय. अरे मग तुला निघायलाच पाहिजे. हो. अहो पण मी बी येते ना तुमच्या संग. शालू तुला मी घेऊन गेलो सगळं, पण काय एकदम तुला घेऊन जायचं धीर होत नाहीये मला. काय बिघडलं मी तुमच्या संग आले तर? अगं तसं नाही ग, पण मदर सिरियस आहे म्हणजे नक्की आईला काय झालं याची कल्पना नाही ना. आणि मग एकदम तुला आई समोर उभी केली आणि मग तिचा संताप वाढला आणि ना मग त्यापेक्षा मी असं करतो, आईला या सगळ्या परिस्थितीची हळूहळू कल्पना देतो आणि मग ती शांत झाली की मी तुला घेऊन जाईन. आणि म्हणजे 4 दिवसात परत येतो आणि घेऊन जातो तुला. 4 दिवसांनी नक्की येणार ना मग? माझ्या गळ्याची शपथ. तुझ्या गळ्याची शपथ. नाहीतर तुम्ही तिकडे मला कायम चिसरून जाल आणि मी इकडे बसून तुमची वाट अगं बघत. पण मी तुला सांगतोय ना, मी येणार म्हणजे येणार. बघा नाही आलात तर मी परत तेच, मी येणार म्हणजे येणार. खरंच. खरंच. मग मी त्यांना काय सांगू? अहो ते मिस्टर आणि मिसेस हेडलेकर माझं काही ऐकायला कबूल नाहीत. मग आता मी तरी काय करणार? इथे विवेकचा अजून पत्ता नाही. साखरपुडा काय करणार? कपाळ हात दिशा. अहो अहो इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून वेळ मारून द्यायची असते अशा वेळेस. ते काम तुम्ही करायचं. हो हो, त्यासाठीच वेळच्या वेळी पगार मिळतोय ना तुम्हाला. ठीक आहे. मग मी सांगतो त्यांना, पण नंतर मात्र माझ्या चुका काढत बसू नका. हे असंच का सांगितलं, हे असंच का नाही सांगितलं म्हणून. हे पहा, काय मनाला येईल ते सांगा, पण आधी त्यांना हुसकून काढा. हो हो, आता हुसकून काढतो. तिचं आजकाल काय बिनसलंय कुणास ठाऊक बा. तुम्ही सोयरी घेऊन आल्यापासून सारखं जगाला मला दाखवायला तोंड राहिलेलं नाही, माझं नाक कापलं गेलंय, माझं नाक कापलं गेलंय, असं सगळीकडे सांगत असते. मिस्टर देशमुख, काय म्हणायचंय का तुम्हाला? तुम्हाला जर लग्न नको असेल तर स्पष्ट सांगा. आमचा काही आग्रह नाहीये. नाही, आमची मुळीच इच्छा नाहीये. हा, खरंच नाहीये. हे बाबूराव आले, त्यांना विचारा. अरे बाबूराव, इकडे इकडे या या. हा माणूस पडणार आहे एकदा. अहो जावई बापू, हा? कुठे होतात तुम्ही? या या या. नाही असू दे. या हो, या. ये, बाबा. ये. ते आले. कोण आले? अहो ते आले. अहो ते म्हणजे कोण? विवेकराव आले. काय? विवेकाला? ओ गॉड. जावई बापू, हो. अहो आमची बंटी तुमच्या फोनची सारखी वाट बघत होती. होय हो. अहो किती बारीक झाली ती तुमच्या होय काळजी. ना. अजून बारीक झाली. हो ना. नाही काय झालं माहितीये का, काय मी झालं? ज्या गावात गेलो होतो ना त्या गावात फोनच नव्हता. हो. हा, जावई अच्छा. बापू, तुमचं बोट बघू. नाही आता बोट ठीक आहे. नाही हो, अंगठी करता. कमाल करताय. ऑलरेडी एक अंगठी आहे ना येते. अहो असं कसं? बघा ना. एंगेजमेंट म्हटली की ती अंगठी आली, तो सूट बूट आला, तो नवऱ्याचा थाट आला. त्याची संपूर्ण यादी आहे माझ्याकडे. पण मी काय म्हणत होते मिसेस हेर्लेकर, आपल्याला एवढी घाई करायची काही गरज आहे का? मी काय म्हणतो, हे बघ, तू आताच प्रवासातून दमून आलायस, हो. तू तुझ्या खोलीत जा. नाही माझं अतिशय महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. ते नंतर. मला आता महत्वाचं काम आहे इथं. अगं पण नंतर फार उशीर झालेला असेल का? तुला तुझ्या खोलीत जा म्हटलं ना. मी काय म्हणत होते मिसेस हेर्लेकर, आपण पुढच्याच आठवड्यात एखादा चांगला मुहूर्त बघू आणि साखरपुड्याची तारीख पक्की करून टाकू. हो हो, जरूर जरूर. मी काय म्हणतो, लवकरात लवकर मुहूर्त बघू आणि बार उडवून देऊ. सेक्रेटरी, मग येऊ आम्ही. या 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 या. निघतो आम्ही. बरं निघतो. हा